मी आजपर्यंत जे जे निर्णय घेतले ते तू आनंदाने मान्य केलेस. आज मी तुझ्यासाठी एक मोठा निर्णय घेतलाय. शिवच्या अम्मा बाबूजींची इच्छा होती की लग्न झाल्यानंतर तुम्ही दोघांनी बनारसला राहावं. माझी इच्छा जाणून घेण्यासाठी शिवनी मला निरोप पाठवला होता आणि तुला न विचारता मी त्याला होकार दिला. ठीक केलं ना? हे बघ बेटा, लग्नानंतर प्रत्येक मुलीला सासरी जावंच लागतं. आता शिवचं घरच तुझं घर आहे. हा, आणि काही लागलं तर आम्ही आहोत ना. हा बाबा. बाबा, तुमच्याशिवाय इतक्या लांब मी कशी राहू शकेन? बाबाची आठवण नाही होत येणार. रडायचं नाही. शिवबरोबर सुखाने संसार कर. शिव गौरी के बिना जिंदगी की कल्पना मैंने की. लेकिन मौज इतनी दूर जा रही कि तुम हो तो उसकी चिंता नहीं मुझे. भरोसा रखिए बाबा, मी काळजी घेईन, जपेन तिला. तू जसं खरेपणानं माझं मन जिंकलंस तसं गौरी तुझ्याकडचं मन जिंकेल. म्हणा का? लावू का? असाच लावू ना. आता काय करायचंय? आता आपण ड्राय स्टफिंग दुसरं काय करणार आपण त्यात? आपण ह्याच्यात मेयोनीज न टाकता बाकीचे सगळे साहित्य टाकायचे. अच्छा, हे सगळं. ऋतू, माझा तर विश्वासच बसत नाहीये. म्हणजे अगं बहिणी आमचं लग्न व्हावं म्हणून किती प्रयत्न करत होती आणि ते सगळं करताना की शिवच्या आम्हाला माहिती पुरवते. नाही, मला नाही वाटत. गौरी खूप चांगली असतो म्हणून तुला सगळं जगत चांगलं दिसतं, पण शिव उगाच बोलला असेल का? त्याच्यावर विश्वास नाहीये का तुझा? शिववर पूर्ण विश्वास आहे मी माझा. पण तो आता हे जे काही करतोय ना, म्हणजे निशा बहिणी समोर त्या राधिका सोबत फिरण्याचं नाटक वगैरे, ते त्याचा काही उपयोग होणार नाहीये. अगं असं कसं म्हणतो? अगं नीलिमा, जतीन भाईंचा कॉल आहे. हो माहितीये. रिसीव कर ना. अगं बघ,
कट झाला. आता तू रिसीव्ह केला नाहीस म्हणून ते मला करतील. अब पुन्हा आला बघ. घे बघू. पण हे एक ना एक दिवस घडणारच होतं. आता मला कळलं तुम्ही 2 दिवस झाले काय सांगत होता ते. बनू हे संकेत असतात आणि हे ठरवून येत नसतात. मी बाहेर तुमची वाट बघते.